मित्रांनो, अनेक तक्रारी झाल्या, आदेश झाले, तरी वाळू माफियांचा धुमाकूळ सुरूच. आणि आता पत्रकाराच्या कथित अपहरणामुळे नवा प्रश्न. महाराष्ट्रात कायद्यांचं राज्य आहे की वाळू माफियांचं? नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील सगरोळी, गंजगाव, एसगी, कार्ला बुद्रुक आणि हुनगुंदा परिसरातील मांजरा नदी आज जणू मदतीसाठी हाक देत आहे. कारण अनेक वर्षापासून येथे मोठ्या प्रमाणात कथित अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याचा गंभीर आरोप सातत्याने होत आहे. दिवसा असो किंवा रात्री जेसीबी, पोकलेन आणि भरधाव डंपरमुळे नदीपात्र, शेती, पर्यावरण आणि भूजल धोक्यात आलेला आहे. या विरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या. तहसीलदारांकडे, उपजिल्हाधिकाऱ्यांकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडे, पोलीस अधीक्षकांकडे, परिवहन विभागाकडे आणि आपले सरकार पोर्टलवरही आवाज पोहोचला. पण प्रश्न असा आहे, तक्रार नंतरही कारवाई का झाली नाही? सर्वात धक्कादायक आरोप म्हणजे तेलंगणालगत असलेल्या कार्ला बुद्रुक येथील आरटीओ चेकपोस्ट टाळण्यासाठी मागील बाजूने कथित बेकायदेशीर मार्ग तयार करण्यात आला असून त्यातून ओव्हरलोड डंपर सर्रास जात असल्याचा आरोप आहे आणि त्याकडे आरटीओचं दुर्लक्ष आहे. 9 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंदाज समितीने सगरोळी, एसगी, गंजगाव येथील रेती घाटावर प्रत्यक्ष पाहणी करून गंभीर अनियमितता उघड केलेल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचे निर्देश देखील दिलेले आहेत. मात्र आदेश झाले पण अंमलबजावणी झाली का? आणि आता प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्रानुसार रेती चोरीच्या तक्रारीनंतर एका माध्यम प्रतिनिधीच्या हुनगुंदा परिसरातून कथित अपहरणाच्या घटनेमुळे संपूर्ण बिलोली तालुक्यात खळबळ उडाली आहे. जर सत्य मानणाऱ्यांनाच दबाव, धमक्या किंवा भीती दाखवली जात असेल, तर सामान्य नागरिकांनी न्यायासाठी कुणाकडे पाहायचं? आज प्रश्न फक्त वाळूचा नाही. प्रश्न आहे व्यवस्थेवर जनतेचा विश्वास उरला आहे का? जेव्हा तक्रारी होतात, पुरावे समोर येतात, समित्यांचे आदेश होतात आणि तरीही परिस्थिती बदलत नाही, तेव्हा जनतेच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो. रेती माफियांना अभय कोणाचे? आणि जर सत्य मानणाऱ्यांनाच गप्प करण्याचा प्रयत्न होत असेल, तर लोकशाही सुरक्षित आहे का? तुम्हाला काय वाटते? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पाहत राहा शिरगिरेज न्यायवाणी, द व्हॉइस ऑफ जस्टिस. सत्तेसाठी निर्भीड, न्यायासाठी कटिबद्ध आणि जनहितार्थ समर्पित. धन्यवाद.